रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, त्याचा लागेनांत, स्वप्नात आले माझ्या गुरुदेवे दत्त. शिव सकाळ मित्रांनो, आज आपण आलो गिरनार पर्वत येथे. तर काल आपण द्वारकावरून ट्रेन पकडली होती. सकाळी 3 वाजता आपण जुनागड येथे पोहोचलो. त्यानंतर आपण गिरनार पर्वताच्या पायथ्याशी येण्यासाठी शेअरिंग ऑटो केली. त्यानंतर आपण रूम घेतली. रूम घेऊन फ्रेश होऊन आता आपण गिरनार पर्वत चढायला सुरुवात करणार आहोत. आपण 4-5 जण आहोत, ते चालत जाणार आहोत. पूर्ण ग्रुपमधले 13 जणांचा ग्रुप आहे. बाकीचे रोपवेने ट्रॅव्हलिंग करणार आहेत. रोपवे पण पूर्ण जात नाही, 5000 पायऱ्यांपर्यंत रोपवे जातो. तर गिरनार पर्वताबद्दल पूर्ण माहिती पाहिजे असेल, गिरनार पर्वत पूर्ण कसा चढायचा, तिथे कोणत्या कोणत्या गोष्टी अलाउड आहेत आणि ट्रॅव्हलिंग कशी करायची, हे पूर्ण समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. तर चला आता पाहतोय पहाटेचे 6 वाजलेत. इथून जे ट्रेकर्स आहेत, जे सकाळी चालत जातात, ते आपली चढण्याची सुरुवात सकाळी लवकर करतात. त्या 10,000 स्टेप चढायचे आहेत आपल्याला. त्यासाठी खूप सारा टाईम लागतो आणि दिवसाचं चढणं थोडं हार्ड जातो. त्यामुळे बहुतेक जण तरी लवकरात लवकर आपली ट्रॅव्हलिंग सुरू करतात. तर आपल्यासोबत अनिल मामा आहेत. सर, तुमचं नाव काय? दिलीप पाटील सर आहेत. तर मामा, तुम्हाला गिरनार पर्वत चढायचं म्हणजे काय होप्स आहे, काय कसं काय आहे? भगवंताची कृपा आहे, त्यांनी बोलवलेलं आहे, म्हणून आता आम्ही त्या जिद्दीने आम्ही चढायचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही रोपवेने जाणार ना? आम्ही आता पहिल्यांदा 5 रोपीने जाऊ, नंतर जो मध्यंतरानंतर पुन्हा 5000 पायऱ्या आहेत, त्या 5000 आम्ही चढून जाऊ. गिरनार पर्वताबद्दल तुम्हाला काय काय माहिती आहे? दत्ताचं स्थान आहे गिरनार पर्वत. त्या ठिकाणी औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणात आहेत. त्यानंतर आणखी महत्त्वाचं म्हणजे रानटी प्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. रात्रीच्या वेळेला थोडंसं बंद असतं, पण पहाटे लवकर ते सुरू करतात. ट्रेकर्स वगैरे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत आहेत. ज्यांच्याकडं स्टॅमिना आहे ते 10,000 पायऱ्या चढून उतरतात. साधारण 4 ते 5 तासामध्ये उतरण्याचा प्रयत्न करतात. आणि बाकीचे ज्यांचा सराव नाही आहे ते शक्यतो अर्ध्या रस्त्यापर्यंत जातात. 5000 पायऱ्यांपर्यंत उडण खटोला आहे तिथपर्यंत जात आहेत आणि नंतर पुढे चढाई करतात. तर आता आपण चालत जाणार आहोत. सर वगैरे रोपवेने जाणार आहेत. तर आपण त्यांना अर्ध्या वाटेत मिळूच, कारण रोपवे पण पूर्ण आहे, पूर्ण नाही आहे. 5000 पायऱ्यापर्यंतच रोपवे आहे. आपल्यासोबत सारण चालत येणार आहे आणि बाबल्या आहे, तो रोपवेने जाणार आहे. चला पुढे जाऊया. धर्मशाळेत रूम एकदम चांगली भेटली आणि व्यवस्थापना पण खूप चांगली आहे. त्यानंतर आपण आता 13 जणांचा ग्रुप आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाचे मतभेद वेगळे आहेत. अर्ध्यांना चालत जायचं आहे, अर्ध्यांना रोपवेने जायचं आहे. पण सर्वजण तर सध्या सोबत जायचं आहे, त्याच्यामुळे रोपवेने निघालो आहे. तर तिकीट काढल्यानंतर हे बघा, आपल्याला वेटिंग रूममध्ये असं इथे येऊन बसायला लागेल. जसजशी रोपवे चालू होईल सिटिंगप्रमाणे आपल्याला मग पुढे सोडतील. एक नंबर. सगळी घाबरवत होती, पण आता काय नाही वाटत. सर, कसं वाटतंय? एकदम छान. प्रथमेश, काय एक्सपिरियन्स आहे? एकदम छान, असं मस्त वाटतं यार. काहीतरी नवीन काहीतरी बघायला असं नवीन आलास तू पहिल्यांदा महाराष्ट्राच्या बाहेर काहीतरी बघितलं. फायनली आपण वर आलेलो आहोत आणि रोपवेत खूप मजा आली. थोडी भीती वाटली, पण खरंच खूप भारी होता. आणि समोर तर रोपवे क्रॉस केल्यानंतर समोरला आपल्याला हा मंदिर पाहायला मिळेल.
आपण मंदिरात गेलो नाही, येताना आपण मंदिरात दर्शन घेऊ. आणि माझ्या मागच्या वस्तू बघा, इथेच आपल्याला जर चालता येत नसेल तर डोलीसुद्धा मिळते. डोलीची प्राईस थोडी कॉस्टली आहे, 10,000 ते 12,000पर्यंत आपल्या वेटनुसार पैसे घेतले जातात. आणि जेव्हा आपण गिरनारला येतो तेव्हा कोणत्याच प्रकारची प्लॅस्टिकची पिशवी, प्लॅस्टिकची बॉटल, प्लॅस्टिकची कोणतीच गोष्ट आपल्याला वर आणून देत नाही. प्लस ऑइल, घी, तूप हे काहीच आणून देत नाही. आणि अल्कोहोल, तंबाखू वगैरे काहीच अलाउड नाही. त्याच्यामुळे जर येणार असाल तर काहीच नाही. आणि वर आल्यानंतर तिथे आपल्याला नाश्त्याची सोय आहे. हा बघा, नाश्ता वगैरे मिळतो. तर जर खाण्याच्या गोष्टी प्लॅस्टिकच्या असतील म्हणजे प्लॅस्टिकच्या पॅकेटमध्ये पॅकेट असतील तर घेऊन येऊ नका. इथे आपल्याला सर्व प्रकारचं जेवण, खाणं, नाश्ता वगैरे सर्व अवेलेबल आहे. तर ते आपण वर आल्यानंतर खाऊ शकतो. आता समोरला मागाशी नजारा बघितला, आता इथून पायरी मार्ग चालू झाला आहे. तर हा बघा, जे समोरून नजारे दिसतात, डोळ्यात असमावणारे नजारे आहेत हे बघा. आणि इथून हा पहिला मंदिर दिसतो आणि आपल्याला इथपर्यंत जायचं बघा, हा गिरनार मंदिर. आपण तिथून ट्रेक चालू होता. आत्ताच थोडासा ट्रेक पूर्ण आला. तर मला पूर्ण त्याची चादर आहे. आपल्याला पूर्ण हा खाली उतरून परत वर चढायचा आहे. तर चला सोबत जाऊया, हळूहळू चालत जाऊ. कितीही दम लागला तरी छोटे छोटे स्टेप चालत राहिला तर आपण लवकर पोचू. एकदा की दम खाला की आपण परत जी चालायची एनर्जी असते ती डाऊन होते. आपला जेव्हा रक्त गरम असतो त्या टायमिंगला चालत राहिलो तर आपण हळूहळू पुढं जात राहतो. आणि पाणी आम्ही जिथे नाश्ता केला तिथे 30 रुपयात पाण्याची बॉटल भरून मिळाली. तर जास्तीत जास्त स्टीलचीच बॉटल आहे ना, कारण प्लॅस्टिकची बॉटल 70 रुपये 80 रुपये. आता इथे आलो जेव्हा शेवटचा स्टॉल होता 30 रुपये ग्लास. प्लॅस्टिक नॉट अलाउड, बट दुकानात विकतात ते, आपल्यासाठी नॉट अलाउड. आणि हा बघा आपला रोड परत एवढा चढायचा आहे. गिरनार पर्वताचं शेवटचं मंदिर. इथून फक्त सिंगल लाईन जातं. शूज वगैरे इथे वाटेत काढून आपण दर्शन घेऊन आलो. वर मोबाईल अलाउड नाही आहे. आणि आपण आता खाली उतरायला सुरुवात केली आहे. आणि गिरनार पर्वत चढून आता खाली उतरायला सुरुवात केली. शूज रस्त्यात करायला लागतात. आणि दर्शनासाठी गेल्यानंतर ते मोबाईल अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे आपण फोटो व्हिडिओ काही करता आले नाही. आता बघा, हो काकी तुमचंच करा. तर आता आपण खाली उतरायला सुरुवात केली. आणि बघा आपल्या अनिल मामाला घेऊन सोबत उतरायचा होता, पण अनिल मामाची स्पीड बघा. तुम्ही आणि अनिल मामा पुढे गेलेत. तर आता आपण जाऊ. आता आपण गिरनार पर्वत चढून आलो. तर म्हणजे कसा वाटला तुम्हाला एक्सपिरियन्स? आणि हवा वगैरे वातावरण इथला खूप छान. बघा समोर वातावरण, वातावरण खूप सुंदर आहे. फोटोशूट पण आपला खूप चांगला झाला, छान मजा आली. आणि आपली सगळी मंडळी पुढे गेलेलीच आहे. आता आपण उतरतोय. हा तर मस्त वाटलं इथे येऊन. फक्त प्लॅस्टिकचा वापर खूप कमी आहे, त्याच्यामुळे प्लॅस्टिकच्या पिशव्या वगैरे अवॉइड करा. आता आपण वरती गिरनार पर्वताच्या वरती दत्त मंदिराचं दर्शन घेतलं. त्यानंतर मधनं एंट्री केली होती. त्याच्या साईडूनच खाली संस्थान आहे, तिथे महाप्रसाद भेटतो. महाप्रसाद भले
तिथे येऊन तुम्ही 2 घास खा, पण महाप्रसादाचा लाभ घेऊनच इथं जा. आणि महाप्रसादाचा लाभ घेतल्यानंतर आपण रोपवेनेच उतरणार आहोत आणि पुढचा आपला सोमनाथचा प्रवास पुढे चालू ठेवणार आहोत. तर महाप्रसादाचा लाभ घेतला. शिरा होता, खिचडी आणि आमटी. महाप्रसाद खूप सुंदर वाटला. आता आपण गिरनार पर्वत खाली उतरण्याला सुरुवात केली. हे बघा, हा जो गेट इथून त्यावाल्या गेटनी गिरनार पर्वताकडे आणि दुसऱ्या गेटनी संस्थानकडे जाण्यासाठी. आणि खरंच महाप्रसाद खूप सुंदर होता, खाऊन खूप भारी वाटला. आता आपण गिरनार पर्वत उतरू परत आणि आपला सोमनाथसाठी प्रवास सुरू ठेवू. तर हा व्हिडिओ इथेच एंड करतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. गिरनार महाराज की